सकाळच्या 7 वाजलेले आहेत आणि ग्राउंड 6:30लाच सुरू झालं आहे. आपण सगळेजण पाहतोय इकडे ग्राउंडची प्रॅक्टिस चालू आहे. मी येण्यापूर्वीच यांची रनिंग झालेली आहे. 1600 मीटर यांनी मारलेलं आहे. सगळेजण दमलेत. मेजर यांची प्रॅक्टिस कसून घेत आहेत. काउंट होल्ड सुरू आहे. काय रे 88 90 92 94 96 98 100. हो. आता किती हिंट आहेत? तुमच्यासाठी जर आता तुम्ही हे जे टाइम देताय एवढं वाढलं तर मी 2 काटे टाकतो. 1600 झाले का? 1600 1200 आणि 800. नमस्ते. हा यांचा काय वेळ? होय सिलेक्ट झालं रिझल्ट. पॅरा कमांडो का? काय नाव तुमचं? ओम डांगे. पॅरामध्ये सिलेक्शन झालंय. वा छान. आठशे मीटरसाठी सोडलेली हिंट. कधी जायचंय का अजून रिझल्ट यायचा आहे? अग्निवीरचं झाले जॉईनिंग अग्निवीरचे आहे. पॅराला थांबा म्हणले आम्हाला थोडं वेट करा म्हणले. हा तर बोली ना अग्निवीरचं ट्रेनिंग 15 ला बोलवतो. दुसरीकडली पोरं एवढं जास्त आहे त्याच्यामुळे पुणे एरोचे झाले. हा तुम्ही जिल्ह्यात दोघं घेतलंय चौघ जण बाकी चौघच नाही, 2 जणच आम्ही. आता हे इंदोरी यारूची टाइम काय बसलं होतं? 1600 हा 5 बसला 5-10. अच्छा. टायमिंग लावत नाही तिथं. हा 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 ते ओके. कमान मयूर मस्त रे. 1:15 विराज कमान. शुभम कमान के बेटा. वाह चैतन्य वड. शाबाश मासाळ. राज कवर कर राज. शुभम स्टेप उचल जरा. आज 1600 1200 आणि 800 400च्या हिंट आहेत. आणि आता 800च्या हिंटसाठी आपण मुलांना सोडलेलं आहे.
मेजर हातामध्ये स्टिक घेऊन सगळ्यांना प्रेरणा करतायत. तेजश्रीताई पळा. साईड ना थांबला होय. सरेला गोळा आलाय. ऊस जातोय ऊस. शौर्याला गोळा आलेला आहे. ऊसात मध्ये. अरे प्रॅक्टिस करायला लागते शौर्य, गोळा येणार की. रोज यायला लागते. गोळा येतो पोटात दुखते. सुयशला काय येत आहे? वा 800 मीटर कंप्लीट केलंय मयूरने. शाबाश. विराज 800 मीटर कंप्लीट केलंय विराजने सुद्धा. 800 मीटरची तिसरी हिंट मारून ते आता पुन्हा पुढच्या राऊंडसाठी पळतायत. फार छान. चला शौर्य तयार झालाय आता. शौर्य पण पळायला लागलाय. शुभमने 800 मीटर कंप्लीट केलंय. चैतन्यने 800 मीटर कंप्लीट केलंय. शाबास चैतन्य, मस्त. या सर्व मुलांनी 800 मीटर कंप्लीट केलंय. सौरभ, आदित्य, मंगेश दादा कमॉन. स्ट्रॉंग. राज पळ. रूपनवर. विश्वराज, विश्वजित पळ दारा. इकडे शाबाश शाबाश शाबाश. अनिता कमान. या सगळ्या मुलांनी 2 राऊंड कंप्लीट केल्यात. या मुलींनीही 2 राऊंड कंप्लीट करून पुढचा राऊंड घेतलाय. आणि मयूरने 3 राऊंड कंप्लीट केलेत. 400 मीटरचे 3 राऊंड. कमान शाश्वती भागो. वा. विराजने पण 3 राऊंड कंप्लीट केले. खरं तर 800 मीटरसाठी सोडलेली हिंट होती, पण या मुलांनी 3 राऊंड कंप्लीट केलेत. चौघांचंही अभिनंदन. शुभमही 3रा राऊंड कंप्लीट करून आलाय. चैतन्य आलाय. उत्तम. शाबाश. किती राऊंड झाले? 2 राऊंड कंप्लीट केले. मंगेशने 3 राऊंड कंप्लीट केले. फार फास्ट मारलाय शेवटचा राऊंड. तुषारने पण 3 राऊंड कंप्लीट केलेत. पुरी थकान. वा. आदित्यने आपल्या 80 किलो वजनासह 3 राऊंड कंप्लीट केलेत. शौर्य, सौरभ राऊतने पण आपल्या हेवी वेटसह 3 राऊंड कंप्लीट केलेत. श्रीरामने 3 राऊंड कंप्लीट केलायत. विश्वजितने पण 3 राऊंड कंप्लीट केले आहेत. शौर्य किती राऊंड? 3 राऊंड. बापरे, प्रचंड थंडी आहे, पण यांना घाम आलेला आहे. शाबाश. 3 राऊंड पूर्ण झालेत. अक्षयने 3 राऊंड कंप्लीट केलेत. खरं तर 2 राऊंडसाठी सोडलेली हिंट आहे, पण सगळ्यांनी 3 राऊंड कंप्लीट केलेत. वा. अनिता किती राऊंड? 3. शुभम, कुंभार किती? तुझा क्लोजअप घेऊया जरा. शेवटी शाश्वती येते, 3रा राऊंड पूर्ण करते. वा. किती राऊंड? 3. थोडं कमी राहिलं का? हा व्हिडिओ जास्त पाहतात पोरं. हा व्हिडिओ जास्त तो त्या आपण तो काढला ना, त्याला लय लोकांनी व्ह्यू केला. तर हा की काय चाललंय लाईव्ह मध्ये. आता पुढच्या हिंटसाठीचं प्रिपरेशन सुरू आहे. 2 राऊंड ठरले होते ना? अच्छा 3. हां 1200. अच्छा 1200ची हिंट होती. माफ करा, 1200ची हिंट होती. तेजश्री ताई कसं काय वाटतंय? 3 राऊंड मारले का? पण
अच्छा 2 वा. मंगेश, शौर्य, विश्वजित, चैतन्य, मयूरने उत्तम 3 राऊंड मारलेले आहेत. मयूर कसं वाटतंय? शुभम, वा. शुभम अभ्यास काय म्हणतोय? चाललाय का? वा. सौरभ काय आता प्रॅक्टिसला येतं रेग्युलर. सौरभ, आदित्य आपल्या हेवी वेटसह 3 राऊंड कंप्लीट केल्यात. हा, वजन घटवायचं आहे. वा. विराज, भारी. कसं वाटतंय? अरे पण घाम नाही, काय नाही, एकदम स्टील बॉडी झालायस काय? शुभम बरा आहेस का? अरे बाबांचा फोन आलता काल. झाली का ओळख? भेट काय रे, तुला काय होतंय? क्रॅम आलाय. त्यासाठी रेग्युलर वर्कआउट करायचं. जे सांगतोय तिथं मकरा मारतो तुम्ही, त्यामुळे करणार. मेजर मुलांना सूचना करतायत काय दुखापत झाली आहे, का झाली आहे. प्रॅक्टिसचं सातत्य किती गरजेचं आहे. आता सगळेजण 800 मीटरच्या हिंटसाठी चाललेत. गॅप आला. गॅप नाही म्हणजे असं पाळताना लय म्हणजे गंध बसतात. डॉक्टरने सांगितलं की जास्त रनिंग नको करू म्हणजे आपटल्या नंतर कोणता त्रास होतो. स्ट्रेचिंग एक्सरसाइज वाढव तुझ्या आणि सूर्यनमस्कार आणि हे वाढव. ते काय होतं तुला मी ते आधीपासूनच सांगतोय की फ्लेक्झिबिलिटीचा अभाव असला ना, हेवी वेट आणि तू सगळं ते प्रॅक्टिसमध्येच करायला पाहतोय तर ते फार त्रासदायक. तेव्हा ह्याने फार डोक्यात असं मग निघतात पूर्ण म्हणजे असं चक्कर आल्यासारखं होतं पूर्ण मनगेने. तुझं पाय पडताना पण चुकीचा पडतोय जरा, असं हे होतोय. पंजावर आला पाहिजे असं, त्याची थोडीशी एक्सरसाइज वाढव. पाय आहे ना क्लिअर पडला पाहिजे सरळ, त्याचा थोडा प्रॅक्टिस कर. म्हणजे आता हा प्रॅक्टिस जरी थांबवला तरी चालेल थोडे दिवस. तिकडे येऊ तिकडे येऊ तिथं करू का तिकडे? सगळे 800 मीटरसाठी सज्ज झालेले आहेत. सगळी टीम प्रिपेअर आहे 800 मीटरसाठी. रेडी ना? ऐ अरे बाप रे. शाबाश, वन कीप इट अप. त्यांचं काय नाव आहे? त्याला बोलू रे आपण, त्याशी बोलू. ओम. ओम. अग्निवीरला सिलेक्शन झालं ना ओम? अभिनंदन तुझं. ओम दादाचं अग्निवीरसाठी सिलेक्शन झालंय, त्याचं अभिनंदन करूया. हां, मी नको, तुम्ही या फ्रेममध्ये. हां, अभिनंदन ओम दादा तुमचं. कुठे प्रॅक्टिस करत होता? गावाकडे कुठं? धाराशिव. धाराशिवचा आहे तू? अच्छा, म्हणजे पर्सनल का अकॅडमीला होता वैयक्तिक? ओमने वैयक्तिक तयारी करून अग्निवीरसाठी सिलेक्शन झालं. कुठे दिली तू? कुठला पेपर? लातूरला झाला. लातूरला? दिघी. दिघीला ग्राउंड झालं. अभिनंदन तुझं, तुला शुभेच्छा. पॅरासाठी सिलेक्शन कसं म्हणजे काय? ती डायरेक्ट घेते ती, ज्यांचं ग्राउंड आउट ऑफ आहे हां, आणि ज्यांना 70च्या पुढे मार्क आहेत त्यांना सिलेक्शन करते ती. नंतर रिझल्ट लागला ना आपला, हां, नंतर निवडते ती. आणि त्यातून पण आमचं ग्राउंड झालं 5 किलोमीटर. हां, पुन्हा पुलअप्स झाल्या, सिटअप्स झाल्या, हां. सिटअप्स झाल्या, डिप्स झाल्या, 5 मीटर शटल पॅरासाठी. पॅरासाठी. नंतर म्हणजे- ग्राउंड झालं सेफ. अच्छा, मग पॅरा कमांडोसाठी तो रिझल्ट आलाय का यायचा? आम्ही 100 जण होतो तिथं, त्यातले 44 जण बसलो होतो. तर त्याचा आता रिझल्ट लागायचा राहिला. रिझल्ट फायनल लिस्ट लागायची राहिली. फायनल लिस्ट लागायची झाली म्हणजे कन्फर्मेशन आहे आपल्याला, फक्त डिक्लेअर नाही. डिक्लेअर नाही. तर शुभम तुझं खूप खूप अभिनंदन.
पॅरा कमांडो ही आपल्या भारतीय सेना दलातली फार महत्त्वाची फोर्स आहे. अरे माफ करा, ओम ओम डांगे. तर तुझं खूप खूप अभिनंदन, तू पॅरासाठी सिलेक्ट होतो आहे. कारण पॅरा कमांडो ही आपल्या सैन्य दलातील फार महत्त्वाची विंग आहे. आणि अशा विशेष स्पेशल फोर्ससाठी तुझं निवड झाली. आम्हा सगळ्यांना तुझा अभिमान आहे. थँक्यू. आता बघा इकडे सेकंड राऊंडसाठी सगळी मुलं गेलेली आहेत. सेकंड राऊंडसाठी मयूरने सेकंड राऊंड कंप्लीट केला आहे जवळजवळ. शाबाश मयूर. मयूर 1600चा चित्ता झालाय का? चित्ते ग्रुप पण काढलाय ना काहीतरी. मंगेश एकदम दमदार खेळी आहे आणि विराजने पण आजकाल चांगली गती ठेवली आहे. विराज पण छान पळतोय. हा सागर दादा, यांचं स्पेशलायझेशन काय आहे जरा सांगा की. शुभम पण पोहोचलाय. चैतन्य 800 कंप्लीट केली. श्रीरामनी 800 यावेळी चांगली मारली आहे. विश्वजित आलाय. आदित्य आहे. तुषार गेला. शौर्य, सौरभ, शुभम, अक्षय, राज टुले. कमॉन राज, सगळ्यात लांब गोळा फेकणारा खेळाडू. श्रावणी आली आहे. जवळजवळ सगळ्यांनी 800 मीटर कंप्लीट केलंय. अनिताचा किती टाइम आलाय? 3:48. अनिता वा. आणि ताईंचा किती आलाय? 3 भाऊ. ओके, 3 भाऊ. वा. प्रतीक्षा पळाली नाही काय? आता शेवटची 400 मीटरसाठीचे हिंट सुटणार आहे. 400 मीटर ना? 800च. 800च्या 2 का? 2-2 आहे का? 1602, 802, 1202, 800च्या. अच्छा, 400च्या 4, 800च्या 2, 1200च्या 1च. 1200च्या 2 झाल्या. 1600ची 1 झाली ना? आज 1600ची 1, 1200च्या 2, 800च्या 2 हिंट आणि 400च्या 4 हिंट. असा आजचा हा टास्क आहे सगळ्यांसाठी. आणि त्यामुळेच बहुतेक ग्राउंडवर संख्या कमी आहे आज. तिकडं तेजश्रीताई प्रॅक्टिस करतायत. त्यांचा सराव सुरू आहे. 800च्या हिंटसाठी सोडलेलं आहे. 800ची दुसरी हिंट आहे. आपण पाहिलं तिसरी का? 800ची तिसरी हिंट सोडलेली आहे. 800च्या 3, 1200च्या 2 आणि 1600ची 1 हिंट झालेली आहे. राहिलेला आदित्य आणि राजला पण फटके मारून पाठवण्यात आलेलं आहे. प्रतीक्षा का थांबली आहे? पळ. आपल्याकडे ओम डांगे आलेला आहे. सागरदादांचा भाचा आहे आणि ओमचं अग्निवीरच्या माध्यमातून सिलेक्शन झालं आहे. आता त्याने पॅरा कमांडोसाठी सुद्धा सिलेक्शन ट्रायल दिलेली आहे. आणि म्हणजे अजून डिक्लेअर नाही झालं, परंतु जवळजवळ सिलेक्शन लिस्टमध्ये तो आहेच. तर ओम, तुझं कुठे आणि कसं सिलेक्शन झालं जरा सांगशील का?
माझं पहिल्यांदा अग्निवीरमध्ये एक सिलेक्शन पाच. झालं. हां नंतर पॅरासाठी त्याचं फिजिकल देऊन आलेलो आहे मी. बरं. त्याचा रिझल्ट अग्निवरची भरती कुठं दिली तू? अग्निवीरचं ग्राउंड दिघीला झालं माझं. ग्राउंड हां पेपर्स पुण्यामध्ये. हां लातूरला पेपर. पेपर आधीला पेपर झाला नंतर ग्राउंड झालं. वा तुझं वय किती आहे? 20 वर्ष. वा आता पॅरासाठी जे तुमची ट्रायल झाली ती कुठं झाली? पुण्यात खडकीत झाली खडकीमध्ये पॅरासाठी. पॅरासाठी. अच्छा काय काय ट्रायलमध्ये घेतलं? टेस्टमध्ये काय काय होतं त्या? 5 किलोमीटर घेतलं. हां. नंतर पुलअप्स घेतल्या. पुलअप्स झाले की डिप्स घेतल्या. हां 40 एका मिनिटात. बरं. 40 सिटअप्स एका मिनिटात. हां पुन्हा 5 मीटर शटल एका मिनिटात 17. हां हां म्हणजे अग्निवीरला सिलेक्शन झाल्यावर पॅरासाठी तू ट्रायल दिलेली आहे. ट्रायल दिलेली आहे. किती लोकांनी ट्रायल दिली? 100 जणांनी दिली ती. त्यातल्या किती लोकांचं सिलेक्शन? 44 जण 44 जण सिलेक्ट होतील. पुणे एरोतून. वा सागरदादा या की समोर. आपल्या सागरदादांचे भाचे आहेत ते. आणि तुमचं गाव कोणतं म्हणले? दिघी. धाराशिव. धाराशिवचे आहेत आणि सागरदादांचे भाचे. सागरदादा रोज आपल्या ग्राउंडवर असतात, आपल्या मुलांना ट्रेनिंग करायला म्हणजे असतात, त्यांच्यासोबत प्रॅक्टिसही करतात. तर ओम तुझं अभिनंदन की तुझं पॅरासाठी सिलेक्शन होतं आहे. कारण पॅरा ही आपल्या देशाची फार एक अभिमानास्पद फोर्स आहे आणि अशा स्पेशल फोर्समध्ये तुझं सिलेक्शन झालं आहे ही आम्हा सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे सागरदादांचा तू भासा आहेस हा अजून चांगला योग आहे आमच्यासाठी. तर थँक्यू अभिनंदन तुझं आणि पुढे तुला शुभेच्छा तुझ्या कामासाठी. इकडे मयूरने मयूरने 800 मीटरची टास्क पूर्ण केला आहे. 800 मीटरचा रन पूर्ण केला आहे मयूरने. या मुलींनी मधनच सोडलेलं आहे. अक्षदा शुभमनी पण 800 मीटर कंप्लीट केलंय. 800 मीटरची तिसरी हिंट आहे. चैतन्यांनी पण 800 मीटर कंप्लीट केलाय. सलग हिंट मारणं हे फार तसं अवघड काम आहे, पण या मुलांनी फार उत्तम पद्धतीने हा टास्क कंप्लीट करतायत. इकडे सौरभने पण 800 मीटर कंप्लीट केले. हेवी वेट असताना सुद्धा सौरभ उत्तम पद्धतीने प्रयत्न करतोय. त्यानंतर शुभम कुंभार, शौर्य, चैतन्य, अक्षय, श्रावणी, शाश्वती, महत्वाचं म्हणजे मंगेश सर पण सोनू. हा मंगेशदादांचं घेऊन. वा महत्वाचं म्हणजे आपले मंगेश दादा पण टीएला बसलेले आहेत सर. मंगेशदादांचं पण अभिनंदन. टी एसाठी मंगेशदादांचं सिलेक्शन झालंय. त्यांचं मेडिकल वगैरे सगळं क्लिअर. मेडिकल क्लिअर झालेलं आहे. रिटर्न टेस्ट राहिली असेल ना? रिटर्न टेस्ट फक्त राहिली आहे. हां मंगेश आणि कोण होतं आपला? सुमित टकले. विजिट द्या नंतर गर्दीवरती तुमचे फोटो वगैरे काढू. हां आणि महत्वाचं ओम दादा तुम्ही पण इकडं मंगेशने TH साठीची भरती दिलेली आहे. कुठं झाली ते टेस्ट? नाशिकला झालेल्या टेस्टमध्ये मंगेशचं सिलेक्शन झालं आहे आणि मेडिकलसुद्धा क्लिअर झालेलं आहे. आता रिटर्न राहिली आहे ना? कधी डिक्लेअर केली काय? 18 जानेवारीला रिटर्न आहे. त्यानंतर तयारी चांगली आहे. आपल्या ग्राउंडवर मंगेश आणि सुमित टकले या दोघांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि तो आपला हा पण आहे ना गणेश करे. या 3 मुलांचं आपल्या ग्राउंडवरच्या TAसाठी सिलेक्शन झालेलं आहे आणि लवकरच त्यांचाही रिझल्ट येईल. ओमदादासारखी त्यांनाही पॅरा वगैरे स्पेशल फोर्समध्ये सेवा करण्याची संधी मिळावी. आणि हे सगळं मंगेश होमगार्डमध्ये सध्या ऑन ड्युटी असताना करतोय, तयारी करतोय आणि पोलीससाठी सुद्धा त्याची तयारी सुरू आहे. वा ट्रेनिंग झाल्यानंतर अवश्य भेट देणार. ट्रेनिंग झाल्यावर अवश्य भेट देईल. हां ओमचं पॅराचं ट्रेनिंग झाल्यावर तू ये बरं का इथं गायडन्स करायला मुलांना. सुट्टी असल्यावर यायचं. आता छान वेगळ्या इंडियन फोर्समध्ये आपल्या मुलांचं सिलेक्शन होतं, ही आनंदाची गोष्ट आहे.
मेजरांची फार मेहनत आहे त्याच्या मागे. धुमाळ मेजर फार ताकदीने सगळी तयारी करून घेत आहेत, त्याच्यामुळं यावेळेस मुलांमध्ये फार उत्साह आहे. आता किती आहे? आता 400 मीटरचा ट्रॅक चालणार आहे. तर 400 मीटर 1:10 मारायचं आहे असं सगळ्यांचा टास्क आहे. आणि 400 मीटर म्हणजे एकच राऊंड, मग सगळ्यांमध्ये फार तसा जोश असतो. आता ते 3 हिंट मारलेले आहेत, त्यांनी 800 मीटरच्या फार थकलेत तसे, पण ते 400 मीटर मारतील. उत्तम मारतात 400 मीटर सगळेजण. जाधव कंप्लीट करायचं आहे, सोडायला नाही. आणि आता बाकीची टीम कुठे? हां, वैशालताई वगैरे आल्याच नाही. स्टाप. वा, शाबाश. आता बघा आपण 800 मीटरसाठी 400 मीटरसाठी सोडलंय. हां हां, बोला घे. सागर दादा मंगेश दादांना त्रास देत आहेत जरा. महत्वाचं म्हणजे आपला ओम पळत नाही, त्याचा प्रॉब्लेम असा आहे, तो चप्पल घालून आला गावाकडनं. बरं बरं. पोट दिलेला आहे पण त्याला तो बारका होतो. अच्छा अच्छा. हां हां हां. नाही तर 1600 नाही तर 1600 मीटर आपल्याला ओमचं पाहता आलं असतं. हो. इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन होणं आणि त्यात पॅरामध्ये सिलेक्शन होणं म्हणजे फार विशेष गोष्ट आहे. आणि हां, त्याचा जो जर्क आहे, त्याची जी हुनर आहे ती आपल्याला पाहता आली असती. आज अकॅडमी बोलवा की आपण, अभिनंदन करूया की. कालच आपला धीरज कोकरे म्हणून पाटसचा मुलगा आहे, तो ट्रेनिंगसाठी गेला. सर पॅराला मला वाटतं नसतेनच पोर आपले. हां, पॅराला नाही. पॅरा लय हार्ड आहे. म्हणजे यांनी प्रश्न केला होता की मामा मी अग्निवीरला भरती झालोय, जाऊ का नको 4 वर्षासाठी. हां हां. त्याला म्हणलं तसंच कंटिन्यू कर. आणि अवयवासाठी पॅराला पण सिलेक्शन झालं. वा. ते कालच धीरज वाघमोडे म्हणून आपला पाटसचा मुलगा आहे ना, तो गेला पॅरा कमांडो, त्या सॉरी आर्मीमध्ये. त्याच्या ट्रेनिंगसाठीच गेलाय तो. 15ला जॉईनिंग आहे. 15ला जॉईन होईल. वा. आणि बहुतेक पॅराचं 5 तारखेला जॉईनिंग. हा का? 5 जानेवारी. वा. 400 मीटरचा टास्क सगळ्यांनी कंप्लीट केलेला आहे. सातत्याने 400 मीटरचा ट्रॅक धरून पळत राहणं तसं अवघड आहे, पण हा टास्क आठवड्यातनं 1 दिवस असतो. याच्यामध्ये 1600 मीटरची 1 हिंट, 1200 मीटरच्या 2 हिंट्स, 800 मीटरच्या 3 हिंट्स आणि 400 मीटरच्या 4 हिंट्स मारायच्या असतात. असा आठवड्यातनं 1 दिवसाचा हा प्रॅक्टिस मुलांसाठी कंपल्सरी केलेला आहे. आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय की एकमेकांचा उत्साह वाढतोय. आणि आर्मीसाठीची पण उत्तम तयारी आर्मीच्या मैदानाची होती. आज आपल्याकडचे 3 मुलं TA साठी फिजिकल क्लिअर झालेले आहेत. TA साठी मंगेश फडतरे, सुमित टकले आणि गणेश खरे या तिघांचं फिजिकल आणि मेडिकलमध्ये सिलेक्शन झालं आहे. आता येणारी टेस्ट कंप्लीट करून ते नक्की त्यांचंही सिलेक्शन होईल. धुमाळ मेजर त्यांना सजेशन करतायत.
हा व्हिडिओ असाच आहे, असाच टाकू का? थोडं कट कर. अच्छा तुला कट नाही, नाही नाही तुझं असू दे रे, चांगलं आहे ते. हा मग टायमिंग किती जण लागतं राऊंडला? कशी बातम्यात काढायची. प्रियंका राऊंडसाठी आता जरा थांबत नाही. एक दोन राऊंड मागे बाहेर. कडक शिस्तीमध्ये सगळ्यांना धुमाळ मेजरांनी सूचना दिलेल्या आहेत आणि पुढच्या हिंटसाठी सगळं पब्लिक आता ट्रॅकवर गेलेलं आहे. थांबे गेला का? प्रतीक्षा काय झालंय? पाय का? पायाला इंजरी झाली आहे प्रतीक्षेच्या. मरायचं पण करायचं. गांधीजींनी 1942ला दिलेली करा किंवा मराचा संदेश आता ग्राउंडवर सगळेजण सिद्ध करून दाखवत आहेत. 400 मीटरच्या साठी सुटलेले आहेत सगळे. 60 सुटलेले आहेत. चारशे मीटरची सेकंड हिंट आहे ना ही का तिसरी आहे? तिसरी हिंट आहे. तसं अवघड आहे. सगळे 400 मीटरच्या हिंट आहेत. 1600, 1200, 800 आणि 400 कंटिन्यू एक तासापासून मुलं ग्राउंडवर 400 मीटरच्या ट्रॅकसाठी पळत आहेत. 40 शुभम तुम्ही एक तासभर सलग पळणं आणि हिंटमध्ये 3 नंबर पाहिजे पहिला. बावल फुल रनिंगने पळणं, पूर्ण ताकदीने पळणं याच्यामध्ये फरक पडतो. पण इथे पाहतोय आपण मयूरने सुरुवातीपासूनच या सगळ्या 400 मीटर ट्रॅकवरच्या ज्या हिंट आहेत त्याच्यावर प्रभुत्व ठेवलंय. 1:09 मध्ये 400 मीटर मारलेलं आहे शुभम आणि सुयशनी सुद्धा. हा कोण कोण? बंडलकरने पण फार यावेळेसला ताकद लावली आहे. किती झाला टाइम? अच्छा 1:30 मध्ये जवळजवळ सर्वजण पोहोचलेले आहेत. तर सगळ्यात सुपर हिंट मारलेली आहे आपल्या मयूरने. 1 मिनिट आणि 9 सेकंदामध्ये त्याने ती हिंट कंप्लीट केली आहे. सोबत सुयशही त्याच गतीने पळलाय. सुयशला तशी इंजुरी आहे पण तरीसुद्धा तो फार मेहनतीने प्रॅक्टिस करतोय. सुयश तुझं वजन किती होतं सुरुवातीला? 98 किलो. आणि आता किती आहे? 20 किलो वजन घटलेलं आहे सुयशचं. 98 किलोचं 78 किलोवर वजन आले. हॅलो हां बोला. हां बरं जाऊ नये की तू प्रॅक्टिस नाही आला का आज? बरं बरं काळजी. सुयशची प्रॅक्टिस बघा तुम्ही. हार्ट इंजुरी नंतरही फार गतीने त्याने मयूर बरोबर रनिंग कंप्लीट केली. 1 मिनिट 10 सेकंदाचं टार्गेट दिलं होतं मेजरांनी.
आणि ह्या दोघांनी ते कंप्लीट केले. मयूरने 1 सेकंद अधिक कवर केला, 1 मिनिट आणि 9 सेकंद 400 मीटर कंप्लीट केलं आहे. शुभमनी पण सगळ्या हिंट मारले. शुभम चोरमले कसा आहेस? फारच उमद व्यक्तिमत्व आहे शुभमचं. आणि प्रतिदिन प्रॅक्टिस. बंडलकर अभिनंदन. काय टाइम बसलाय? फार ताकदीने पळलाय बंडलकर आणि सगळ्या हिंट तो मारतोय. 3 नंबरला होता ना, म्हणजे 1 मिनिट 12 सेकंदात आला तो. इकडं शाश्वती, जाधव, अक्षदा,